सावत्र मुलाची हत्या करून त्याचा पलंगावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या सावत्र पित्याला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। शवविच्छेदन अहवालानुसार या हत्येचा पर्दाफाश झाला। उरण तालुक्यातील फणसवाडी येथे ही घटना घडली आहे। मृत चिमुकल्याचं नाव मोक्ष असं आहे। तो आई काव्य आणि तिचा दुसरा पती जितेंद्र भिसे यांच्यासोबत फणसवाडी येथे राहत होता। पोलिसांच्या माहितीनुसार मोक्ष हा आरोपीचा सावत्र मुलगा असल्यानं त्याला किरकोळ कारणांवरून मारहाण केली जात होती। त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचंही तपासात समोर आलंय। 14 ऑगस्ट रोजी दुपारी मोक्ष आणि जितेंद्र हे दोघंच घरी होते। यावेळी मोक्षनं तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचं आहे असा हट्ट केला। या बोलण्याचा राग आल्यानं जितेंद्रनं मोक्षला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे। आरोपीनं मोक्षचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर लाकडी काठीनं त्याच्या पायांवर मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता त्यानं मोक्षच्या छातीवर जोरदार ठोसा मारला। या मारहाणीत मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसंच बरगड्यांना फ्रॅक्चर झालं। गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला। यानंतर जितेंद्रनं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोक्ष घरात खेळताना पलंगावरून पडून बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला। त्यानंतर त्याला उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी 4च्या सुमारास तपासून त्याला मृत घोषित केलं। मुलाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोपीनं पोलिसांना माहिती न देता आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया न करता परस्पर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली। या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं, बरगड्यांना फ्रॅक्चर असल्याचं, तसंच त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीनं हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी जितेंद्र प्रदीप भिसे याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।